रयत शिक्षण संस्थेचे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर, जयकुमारजी पाटील कौशल्य विकास केंद्र. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. हे तत्व उराशी बाळगून थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919 रोजी केली. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर हे रयत शिक्षण संस्थेचे सोलापूर विद्यापीठातील आणि सोलापूर शहरातील 4थ्या सायकलमध्ये A+ ग्रेड मिळवणारे एकमेव महाविद्यालय आहे. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे 7 रस्ता येथे उपलब्ध मंगल कार्यालया शेजारी काटीकर हॉस्पिटल समोर महाविद्यालयाची सुसज्ज अशी भव्य इमारत आणि क्रीडांगण आहे. या महाविद्यालयात कनिष्ठ विभागात 11वी कला, वाणिज्य आणि विज्ञान असे वर्ग आहेत, तर वरिष्ठ विभागात BA, BCom, BSc, BCA आणि MCom असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणातून महिला सक्षमीकरण हे महाविद्यालयाचे उद्दिष्ट आहे. विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचा प्रयत्न महाविद्यालय सातत्यानं करीत आहे. बदलत्या काळानुरूप विद्यार्थिनींना पारंपरिक शिक्षणाबरोबरच भविष्यात स्वतःच्या पायावरती उभे राहता यावं यासाठी महाविद्यालयाने 1 डिग्री 1 स्किल हे धोरण ठरवून सोलापूरचे प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गवासी जयकुमारजी पाटील यांच्या नावे जयकुमारजी पाटील कौशल्य विकास केंद्र उभे केले आहे. उद्योजिका निर्माण व्हाव्यात, त्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, स्वावलंबी व्हाव्यात यासाठी या केंद्राच्या माध्यमातून विविध कौशल्य आधारित आणि रोजगारपूरक कोर्स चालवले जातात. त्यातीलच एक कोर्स म्हणजे सर्टिफिकेट प्रोग्राम इन ब्युटी सर्व्हिसेस. आजच्या काळातील मुलींसाठी सर्वात उपयोगी कोर्स म्हणजे ब्युटी पार्लर. या कोर्ससाठी महाविद्यालयात सुसज्ज आणि अद्ययावत लॅब उभी करण्यात आली आहे. या लॅबमध्ये हेअर विभाग, मॅनिक्युअर, पेडिक्युअर विभाग, फेशियल विभाग असे 3 विभाग करण्यात आलेले आहेत. यामध्ये 3 लेव्हलचे कोर्स आहेत. लेव्हल 1 मध्ये स्किन थेरपी, स्किनचे प्रकार, क्लीनअप, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, हेड मसाज, आयब्रो, हेअर टाइप्स, वॅक्सिंग, शॅम्पू आणि कंडिशनरचा उपयोग, त्वचेकरता योग्य उत्पादनं कोणती असा अभ्यासक्रम आहे. लेव्हल 2 मध्ये लेव्हल 1 मधील सर्व अभ्यासक्रम तसेच फेशियल थेअरी, त्वचेच्या प्रकारानुसार फेशियल, बॅक मसाज, वॅक्सिंग, प्रेशर पॉइंट, हेअर वॉश मेथड असा अभ्यासक्रम आहे. लेव्हल 3 यामध्ये लेव्हल 1 आणि 2 मधील सर्व अभ्यासक्रम आणि मेकअपचे प्रकार, मेकअप टूल्स, वैयक्तिक मेकअप, ब्रायडल मेकअप, लिक्विड फाउंडेशन, पार्टी मेकअप, ब्लीच, त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीनचा वापर, कस्टमर सल्लामसलत, ट्रीटमेंटसाठी योग्य उत्पादनं कशी निवडावी असा अभ्यासक्रम आहे. सदर कोर्स तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून शिकवला जातो. नमस्ते, माझे नाव कोमल कुर्मना मेत्रे. मी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयामध्ये शिकत आहे. मी इयत्ता BA सेकंड इयरमध्ये शिकत आहे. तर मी ब्युटी पार्लर हा कोर्स आमच्या कॉलेजमध्ये लावलेला आहे. तर याच्यामध्ये खूप फॅसिलिटीज आहेत. ब्लीच, वॅक्सिंग, आयब्रो, थ्रेडिंग, मेकअप इत्यादी गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. या कोर्समुळे मी स्वतःचा व्यवसायसुद्धा करू शकते किंवा मी घरात क्लायंटसुद्धा घेऊ शकते. यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा खूप उपयोग पडला आहे. हा कोर्स केल्यामुळे मला स्वतःचे 4 पैसेसुद्धा कमवू शकते. फॅशन डिझायनिंग कोर्स. घरी राहून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे कौशल्य म्हणून महिलांकडून फॅशन डिझायनिंग किंवा टेलरिंग कोर्सला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे फॅशन डिझायनिंग कोर्स आपल्या महाविद्यालयात कौशल्य विकास अंतर्गत शिकवला जातो. फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये बेसिक टेलरिंग, कॉस्ट्युम डिझायनिंग, बांधणी, जरदोजी, पेंटिंग, फॅशन शो, ब्रँडिंग आणि मार्केटिंग या गोष्टी शिकवल्या जातात. हा कोर्स घेण्यासाठी वयाची किंवा शिक्षणाची अट नाही. सर्व विद्यार्थिनींना स्वतंत्र शिवणयंत्राची सोय केलेली आहे. प्रत्येक विद्यार्थिनींना
वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं. त्यासाठी सुसज्ज फॅशन डिझायनिंग विभाग आहे. यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या वर्षी ज्या विद्यार्थिनींनी हा कोर्स पूर्ण केला आहे त्या विद्यार्थिनी सध्या महाविद्यालयातील नवीन प्रवेशित विद्यार्थिनींचे गणवेश तयार करीत आहेत. माझं नाव प्रतिभा घाळे. मी BSc फर्स्ट इयरमध्ये शिकत आहे. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील ह्या कॉलेजमध्ये मी शिकत आहे. ह्या कॉलेजमध्ये फॅशन डिझायनरचा हा कोर्स खूप चांगला आहे आणि ह्या फील्डमध्ये खूप उत्तम प्रकारे शिकायला येतं आणि जे गव्हर्मेंट जॉब्स वगैरे असते ते शक्यतो तर ते जॉब्स भेटत नाहीत. पण फॅशन डिझायनर हा कोर्स असा आहे ज्या कोर्समध्ये कुठे हुडकायला जायची गरज नाही. आपण आपलं स्वतःचं व्यवसाय स्टार्ट करू शकतो, बिझनेस करू शकतो, परत आपलं इन्स्टिट्यूट स्वतः ओपन करू शकतो. आणि ह्या कोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस, ब्लाउजेस, परत अनेक अशा वस्तू म्हणजे जे कपडे वगैरे आपण विकत घेतो तो विकत घेण्यापेक्षा आपण स्वतः तयार करू शकतो. ह्या फील्डमध्ये अशा खूप चांगल्या चांगल्या संधी आहेत जे आपण आपल्या स्वतःनी शिवू शकतो. मुली स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि ह्या कोर्समध्ये आपण मिनिमम एका दिवसामध्ये आपण कमीत कमी 1,000 रुपये तर आरामात कमवू शकतो. असे मी महिन्याला 20,000 ते 25,000 कमवू शकते आणि हा कोर्स खूप चांगला आहे. उत्तम प्रकारे मी हे कोर्स शिकेन आणि मी फूड प्रोसेसिंग कोर्स. आजच्या बदलत्या जीवनशैलीत खानपानाच्या बदललेल्या ट्रेंडनुसार फूड प्रोसेसिंग कोर्स जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा ठरत आहे. महिलांचे सुगरण म्हणून कौतुक केले जाते. त्या अनुषंगाने महाविद्यालयात फूड प्रोसेसिंग कोर्स उपलब्ध आहे. या कोर्समध्ये मुलींना केक आणि कुकीज, मसाले, ज्यूस, चटणी, आईस्क्रीम, जॅम, जेली, विविध प्रकारची लोणची आणि सॉस इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. तसेच या पदार्थाचे पॅकेजिंग आणि मार्केटिंग याही बाबी शिकवल्या जातात. सदर कोर्स तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून चालवला जातो. प्रत्येक विद्यार्थिनींना व्यक्तिगत मार्गदर्शन केले जाते. यासाठी फ्रीज, ओव्हन, ग्राइंडर, मिक्सर इत्यादी साधनांसह सुसज्ज असा फूड प्रोसेसिंग विभाग तयार करण्यात आलेला आहे. सदर कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थिनी स्वतःचा व्यवसाय करीत आहेत. नमस्ते, मी वैष्णवी लक्ष्मण गुळवळी, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातून मी बोलत आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगू शकते की मी BCom फर्स्ट इयर माझं कंप्लीट झालेलं आहे आणि BCom फर्स्ट इयरमध्ये मी फूड प्रोसेसिंग हा कोर्स जॉईनिंग केला होता आणि त्यामध्ये तुम्हाला सांगायचं झाल्यास मी विविध प्रकारचे बिस्किट शिकले. मसाले वगैरे असतील तर आम्ही ते शिकले. बिस्किटांच्या प्रकारमध्ये मैदा, गहू, ज्वारी आणि नाचणी हे प्रकार आम्ही ते शिकलेले आहेत. सोबतच त्याच्या प्रकार सांगायचे झाल्यास मैद्याचे प्रकार सांगायचे झाल्यास त्याच्यामध्ये मार्बल कुकीज असतील, टुटी फ्रुटी असेल किंवा नानखटाई असेल हे आम्ही शिकलेलं आहे. आणि त्यासोबतच मसाल्यामध्ये हैदराबादी मसाला, बिर्याणी मसाला, चहा मसाला, पुलाव मसाला आम्ही देखील हे इथं शिकलेलं आहे. आणि सोबतच कपकेक असतील किंवा पेस्ट्रीज असेल आम्ही इथं शिकलेलं आहे. ज्युसेस वगैरे आम्ही इथं शिकलेलं आहेत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट सांगायची झाल्यास तर मी स्वतःचा बिझनेस मागच्या वर्षी मी स्टार्ट केलेला आहे आणि आणि त्यासोबत सांगायचं झाल्यास तर आमच्या मॅनेजमेंटनी आमच्या कॉलेजनी मला सपोर्ट केलं आणि त्यासोबत मला प्रोत्साहन करून म्हणून त्यांनी एक ट्रॉफी प्लस 5,000 देखील त्यांनी इथे दिलेलं आहे. तर ह्या महाविद्यालयामध्ये मी आता सेकंड इयरला शिकत असून मी तर प्रॅक्टिससाठी देखील येते आणि नवीन बॅच स्टार्ट झाले तर मी ते जॉईनिंग केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला विविध प्रकार आता त्यांनी इथं शिकवणार आहेत. चिप्सचे प्रकार असतील किंवा पेस्ट्रीचे प्रकार असतील तर आम्ही शिकणार आहे. जेली कसं तयार करायचं हे आम्ही इथे शिकणार आहेत. आणि मी कॉलेजबद्दल सांगायचं झाल्यास कॉलेजने आम्हाला खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. संगणक कोर्सेस. विज्ञान तंत्रज्ञानाचे वाढलेले महत्त्व आणि त्यांचा कौशल्यपूर्ण वापर ही आजच्या काळाची गरज आहे. संगणक वापराचे कौशल्य असणं ही नोकरीसाठी आवश्यक गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिगत आणि सार्वजनिक ठिकाणी वापरताना तसेच आपले काम कमी वेळेत आणि चांगल्या पद्धतीने करण्यासाठी संगणक कौशल्य असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जयकुमारजी पाटील कौशल्य विकास केंद्रात संगणक विभाग तयार केलेला आहे. संगणक विभागामार्फत संगणकावर आधारित विविध कोर्सेस घेतले जातात. यामध्ये टॅली कोर्स, MS ऑफिस, MS CIT, टायपिंग मराठी आणि इंग्रजी, C प्रोग्रामिंग, बेसिक IT, टॅली हे कोर्स उपलब्ध आहेत. या कोर्सचे प्रमाणपत्र MKCL यांच्यामार्फत दिलं जातं. त्याचा फायदा विद्यार्थिनींना जॉब मिळवण्यासाठी होताना दिसतो आहे.
हे कोर्स आपल्याकडे अगदी माफक फीमध्ये घेतले जातात. हे कोर्स घेण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध आहेत. या कोर्ससाठी अद्ययावत आणि सुसज्ज अशी संगणक लॅब तयार करण्यात आलेली आहे. माझे नाव राशिद रफिक शेख आहे आणि मी याच महाविद्यालयातून आपली BA ची पदवी पूर्ण केलेली आहे गेल्याच वर्षी. तर यामध्ये कौशल्य विकास केंद्रांतर्गत कम्प्युटर लॅबमध्ये वेगवेगळे कोर्स घेतले जातात. त्यामध्ये MS ऑफिस, टॅली, टायपिंग, इंग्लिश मराठी दोन्ही घेतले जातात. तसंच आचार्य चाणक्य केंद्राकडून आपल्याकडं अकाउंट एक्झिक्युटिव्ह हा कोर्स पण चालू आहे. आणि महाविद्यालयाकडून या सगळे कम्प्युटर कोर्स इकडे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे स्किल डेव्हलप अजून जास्त चांगल्या पद्धतीने होत आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. आमच्या विद्यार्थिनींना प्रशासकीय सेवेत जाता यावं यासाठी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थिनींना UPSC, MPSC, IBPS, SSC, रेल्वे, निवड मंडळ, तलाठी, पोलीस भरती या परीक्षांच्या संदर्भात मार्गदर्शन केलं जातं. त्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राकडून 2 कोर्स चालवले जातात. स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्स, IBPS बँकिंग फाउंडेशन कोर्स. हे कोर्स घेण्यासाठी बाहेरील तज्ञ मार्गदर्शकांची मदत घेतली जाते. या कोर्ससाठी स्वतंत्र डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आलेले आहेत. या कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना ग्रंथालयाची सुविधा आणि संगणकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना भविष्यामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये जाता यावं, प्रशासकीय अधिकारी होता यावं या अनुषंगानं कौशल्य विकास केंद्रामध्ये आमच्याकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे. या मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून एक जो कोर्स सुरू आहे तो आहे स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्स. या कोर्स अंतर्गत विद्यार्थिनींना विविध स्पर्धा परीक्षांची ओळख करून दिली जाते. हा कोर्स 100 तासांचा कोर्स आहे. या कोर्समध्ये UPSC, MPSC, तलाठी, पोलीस भरती या परीक्षांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं जातं. या परीक्षांचं स्वरूप कसं आहे, त्या परीक्षा कशा द्यायच्या, कोणते रेफरन्स बुक वाचायचे आणि त्या परीक्षांची तयारी कशा पद्धतीनं करायची आणि मग त्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये असणारे कॉमन जे घटक आहेत त्या कॉमन घटकांचं लेक्चर्स त्या ठिकाणी रोज त्यामध्ये घेतलं जातं. त्याचबरोबर दुसरा जो कोर्स आपल्याकडे आहे तो आहे IBPS. तर IBPSच्या अंतर्गत बँकिंग क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना भरपूर संधी आहे. त्या अनुषंगानं IBPSच्या परीक्षांची तयारी या कोर्स अंतर्गत करून घेतली जात आहे. तर या कोर्सचा फायदा महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असा आमचा प्रयत्न आहे. योग प्रशिक्षण कोर्स. योग ही एक प्राचीन भारतीय शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारणारी पद्धत आहे. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, तणाव कमी होऊन एकाग्रता वाढते. नियमित योगामुळे लवचिकता, ताकद आणि संतुलन सुधारते. या अनुषंगाने महाविद्यालयांमध्ये योग प्रशिक्षण कोर्स घेतला जातो. या योग प्रशिक्षण कोर्समध्ये सूर्यनमस्कार, प्राणायाम, विविध आसने, ध्यानधारणा, संकल्प, शांतीपाठ, पॉवर योगा, पतंजली योगा, ॲक्रो योगा, थेरपी योगा, समाधी, हास्य योगा इत्यादी प्रकार शिकवले जातात. या कोर्ससाठी तज्ञ प्रशिक्षक असून योगासाठी प्रशस्त हॉल उपलब्ध आहे. महाविद्यालयाकडून फक्त कौशल्य शिकवली जात नाहीत, तर त्याचबरोबर त्या कौशल्यावर आधारित स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग करण्यासाठी जयकुमारजी पाटील नव उद्योजिका प्रेरणा पुरस्कार देऊन विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर 5,000 रुपये भांडवल दिले जाते. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय पवारसाहेब आणि तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब यांनी ज्यावेळेला 1989 साली महिला सबलीकरण या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये महिला महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यावेळेला रयत शिक्षण संस्थेमध्ये 5 महिला महाविद्यालय चालू करण्यात आली. त्या 5 महिला महाविद्यालयापैकी कैलासवासी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय वहिनींच्या नावे सोलापूर शहरात एक स्मारक उभा राहावे म्हणून सोलापूर वहिनींचे भाचे कैलासवासी जयकुमार पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली 1989 साली हे महिला महाविद्यालय सोलापूर शहरामध्ये चालू झालेलं आहे.
जयकुमार पाटील साहेबांच्या निधनानंतर या महाविद्यालयाची सर्व धुरा रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन आणि कॉलेजच्या महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन आदरणीय संजीव पाटील साहेब हे अत्यंत फार उत्तमरित्या हे काम करीत आहेत. त्यासाठी मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी 4थ्या मजल्यावर कोणत्याही प्रकारचा क्लास न घेता कौशल्य विकास केंद्र आणि या कौशल्य विकास केंद्राला जयकुमार पाटील कौशल्य विकास केंद्र हे आम्ही नाव देण्यात संस्थेच्या परवानगीने नाव दिलेलं आहे. आणि या कौशल्य विकास केंद्रामध्ये BA BCom BSc या ग्रॅज्युएशन पदवीच्या वर्गापर्यंत शिक्षण तर दिलंच जात आहे, परंतु त्या मुलीला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी 1 डिग्री 1 कोर्स की ते या कोर्स मार्फत मुलीनं स्वतःचं अर्थार्जन करावं आणि स्वतःच्या कुटुंबाचे एक उपजीविकेचं साधन निर्माण व्हावं. आज आपण पाहतोय की मुलींना सरकारी नोकऱ्या किंवा कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या मिळणं दुरापास्त झालेलं आहे. तर आमची एक भावना आहे किंवा आमच्या मॅनेजमेंटची संकल्पना आहे की मुलींना नुसतं पदवी घेऊन शिक्षण देण्यापेक्षा पदवीबरोबरच कौशल्य विकास केंद्र अत्यंत चांगल्या पद्धतीनं उभा केलेले आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे महिला महाविद्यालय उत्कृष्टरित्या सोलापूर शहरात काम करीत आहे.